त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण हे सगळ्यात सोपं, सर्वांना उपलब्ध होणारं असं साधं चूर्ण आहे, जे तुम्ही संध्याकाळी झोपताना घेऊ शकता. संध्याकाळी झोपताना 2 ते 3 चमचे चूर्ण हे प्रत्येकाच्या कोठ्यानुसार कमी जास्त करावं लागतं. कारण कोणाचा कोठा हलका असतो, कोणाचा जड असतो, त्याप्रमाणे त्रिफळा चूर्णाचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता. सुरुवातीला 1 चमच्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा 2 चमच्यापासून सुरुवात करू शकता. हे कोमट पाण्यामध्ये रोज रात्री झोपताना घ्यायचं. नंतर सकाळी बघायचं की आपलं 2 चमचे घेतल्यानंतर पोट साफ होतं आहे की नाही. होत नसेल तर प्रमाण वाढवायचं, जास्त होत असेल तर प्रमाण कमी करायचं. हे झालं जी मलबद्धता आपली आहे, जे खडा होत आहेत किंवा चिकटपणा आहे तो निघून जाण्यासाठी हे एक लॅक्झेटिव्ह. हे झालं, पण ह्याची वारंवार आपल्याला सवय लागू नये. सारखंच आपल्याला जर त्रिफळा चूर्ण घ्यायचे लागलं तर परत अजून आपला कोटा कडक होतो, जे काही आतड्याचा भाग आहे त्याला वृक्षपणा येत जातो आणि कायम आपल्याला मग हे त्रिफळा चूर्ण घेत राहावं लागतं. हा जो काही त्रिफळा चूर्ण वारंवार घेण्याची जी सवय आहे ती आपल्याला लागू नये यासाठी आपण काय करायचं तर 2 ते 3 चमचे तूप रोज सकाळी उपाशीपोटी प्यायचं आहे. ज्या दिवशी आपण त्रिफळा चूर्ण घेतोय त्याच दिवशीपासून आपल्याला 2 ते 3 चमचे तूप सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यातून प्यायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी जर एकाच वेळी तुम्ही केल्या तरच तुमचा मलबद्धतेची तक्रार आहे ही पूर्णपणे निघून जाते. काही दिवसांनी आपल्याला कुठल्याही मलबद्धतेचे जे काही औषध आहे कुठलेही औषध घेण्याची गरज पडत नाही. त्रिफळा चूर्ण असू द्यात किंवा कुठलंही, अशा पद्धतीनं त्याचा पूर्ण उपचार होतो.